वाटलं आता इथं काहीच उगवून येणार नाही, नासाडी करणार तण सुद्धा. पण तितकीही पडीक नाहीये जमीन माझी. एकदा वसंतानं घर ठोठवायला हवंय इतकंच. मला कधी कळले नाही श्रावण, आषाढ आणि वसंताचे ऋतू. मला कळली ती बहराची जात. नदीला पूर यावा तसा बहर, पत्रावर तडतड करत पावसाचा जल्लोष तसा बहर. आणि बहराला फुटणारी हिरवी गाणी, मुळापर्यंत सळसळणारी, पुन्हा रुजून येणारी रक्ता रक्तातून. एका कुठल्या पत्रामुळे प्रेषित झाले तुझ्यासाठी, आणि आत उमळणारे उमाळे ओवण्याचं धाडस येऊ लागलं माझ्यात. मी लिहिती झाले, थेट वाऱ्यासारखी सुसाट. प्रेमापासून 10 पर्यंत प्रत्येकाला शब्द फुटू लागले. मोकळ्या जन्माचे हे श्वास मला हवेसे. तू मात्र ते पत्र बंद करून ठेवलंस लिफाफ्यात. माझा प्रेषिताचा जन्म तू कोणालाच कळू दिला नाहीस, अगदी मला सुद्धा. ज्या वाटेवरून चाललो ती वाटही गंधाळली. वाटलं थोडं जपून वागायला हवं होतं. निदान चंदनाचं झाड घेऊन बाहेर पडायला नको होतं. तुझ्या माझ्यातला गोठलेला प्रवास व तुझी माझी मौन शपथ यांचा न्याय निवाडा आता व्हायला हवा. निदान भविष्यानं कायमची पाठ फिरवण्याआधी. कॉम्प्युटरच्या खेळांना जसं असतं खेळायचं ज्ञान, तशी एखादी हार्ड डिस्क विकत घ्यायला हवी. नाहीतर जगायला ज्ञानाशिवाय काहीच लागत नाही. अनुभूती, जागृती वा जाणीवा, निदान यातलं तरी काही सुद्धा नाही.